मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण मानस विकृतीबाबतच्या दृष्टिकोनामधील 5वा दृष्टिकोन बघणार आहोत आणि तो म्हणजे आंतरवैयक्तिक दृष्टिकोन. यालाच इंग्लिशमध्ये इंटरपर्सनल पर्स्पेक्टिव्ह असं म्हटलं जातं. मित्रांनो, व्यक्तीचे एकट्याचे जीवन जगणे हे मुळात अशक्यच आहे. व्यक्ती अनेक कारणास्तव इतरांशी मिसळून जुळून संबंध साधून असतो. याद्वारे व्यक्तीच्या दैनंदिन वा इतर गरजा पूर्णसुद्धा होत असतात. म्हणून व्यक्ती अंतर्गत व्यवहार करणे आवश्यक असते. यालाच आंतरवैयक्तिकता असे म्हणतात. मित्रांनो, आजचे सभोवतालचे वातावरण पाहता एकमेकाच्या संबंधामधले धागे हे विस्कळीत झालेले दिसून येतात. नेहमीच्या व जवळच्या नात्यात दुरावा निर्माण झालेला दिसून येतो. अशा या संबंध साधण्यातून व संबंधातून मानसिक संघर्ष निर्माण होतो का किंवा मानसिक विकृती निर्माण होते का हे या वैयक्तिक दृष्टिकोनाद्वारे तपासले जाते. तसेच या आंतरवैयक्तिक संबंधातून निर्माण झालेल्या मानसिक विकृतीवर कोणते उपचार करायचे याचा शोधही याच आंतरवैयक्तिक दृष्टिकोनाद्वारे घेतला जातो. मित्रांनो, काही मनोविकृत व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीचा संबंध आल्यास चांगल्या व्यक्तीवर सुद्धा वाईट परिणाम व्हायला लागतो. याचे सुद्धा निरीक्षण आंतरवैयक्तिक दृष्टिकोनाद्वारे केले जाते. संबंध योग्य व चांगले कसे करता येईल जेणेकरून व्यक्तीतील नाते हे परिपक्व होईल, ज्यातून व्यक्तीला आनंद व समाधान मिळेल, या दृष्टीनेही आंतरवैयक्तिक दृष्टिकोन कार्य करतो. मित्रांनो, ही माहिती होती आंतरवैयक्तिक दृष्टिकोन याविषयी. ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.